दिल्लीत 2 गुजराती बसले आहेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांना भेटायला आलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला सुनावलं। राजकीय पक्षाच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका असा इशारावजा सल्ला सुद्धा राज ठाकरे यांनी दिला। मुंबईतल्या मालाड परिसरातील जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। काही दिवसांपूर्वी मुंबईत पांढऱ्या पट्ट्या मारण्यावरून झालेल्या वादावरून राज ठाकरेंनी बैठकीदरम्यान जैन समाजाच्या शिष्टमंडळाला सुनावलंय। दिल्लीत 2 गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता, राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका अशा शब्दात राज ठाकरेंनी थेट जैन शिष्टमंडळाला सुनावलं। 80 वर्ष आम्ही इथे राहतो, इथे गुजराती लोक राहायचे, पूर्वीपासून राहायचे। ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात काही समाजाला काय वाटली सुरुवाती गुजराती बसले म्हणजे आम्ही वाटत केलं असं थोडी होतं। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत, तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकतील तर केवढी भडकतील? तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारल्यावर काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतात। जैन मुनींच्या आगमनासाठी कार्पेट टाका, पांढरं कापड टाका, पट्ट्या कसल्या मारताय? तुम्ही ट्रॅफिकवाले आहात का असा सवाल राज ठाकरेंनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला केला। धर्म आहे, धर्मासाठी धर्म काम करायला कोण नाही म्हणजे तुम्हाला एवढं तरी सांगतो, तुमच्या समाजातल्या लोकांना तुम्ही समजून सांगा। तुमच्याकडे तुमचं काय तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, कार्पेट टाका, योग्य हेटी काढून टाका, कापड टाका, पांढरं कापड टाका ना, जेव्हा येते तेव्हा पांढरं कापड टाका, तिथे कापड काढून टाका। पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असतो तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला